नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अभियांत्रिकीचं कोणतंही शिक्षण नसताना देखील पिंपरी चिंचवड शहरातील एका रॅन्चो विद्यार्थ्याने चक्क दुचाकीचं इंजिन लावून रस्त्यावर धावणारी चारचाकी कार बनवली आहे. एवढंच नाही तर त्याने पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीला इलेक्ट्रिक बाईकमध्ये सुद्धा रूपांतरित केलंय. कोण आहे हा पिंपरी चिंचवडचा रॅन्चो? पाहूयात हा खास रिपोर्ट. धावणारी एक्झोस्केल्टन कार आणि इलेक्ट्रिक दुचाकी, ती पण रिव्हर्स गिअरवाली. अशक्य वाटणाऱ्या या दोन्ही गाड्या बनवल्या आहेत या पिंपरीच्या डोनाल्ड चांदवानी या रॅन्चो विद्यार्थ्याने, आणि तेही कुठलं जुगाड करून नाही तर परिपूर्ण अभ्यास करून. रिव्हर्स गिअरवाली दुचाकी आधी पेट्रोलवर चालत होती आणि आता ही दुचाकी चक्क इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालते. चार्जिंगसाठी मात्र 1.5 युनिट वीज वापरून या दुचाकीने तुम्ही तब्बल 60 किलोमीटर अंतर फिरू शकतात, असा रॅन्चो डोनाल्डचा दावा आहे. अर्थातच त्याचे हे दोन्ही प्रयोग बघण्यासाठी आता नागरिकही गर्दी करू लागलेत. यावर डोनाल्ड चांदवानीचं काय म्हणणं आहे पाहूयात. एक्चुअली मेरे पापा का गैरेज है, मेरे डैड का, तो उसमें से मैं थोड़ा सोचा कि पहले कोई गाड़ी बनाएंगे. जैसा कि मुझे कार का शौक है बहुत, कार चलाने का, तो इसलिए मैंने खुद का एक कार बनाने का सोचा और फिर ये स्क्रैप में से कार बनाया है. और जैसे मुझे इच्छा होती है वैसे ही बहुत सारे लोग हैं इंडिया में जिनको इच्छा होती है, जिनके पास कार रहे, तो एक सस्ती कार रहनी चाहिए. उसके लिए मैंने अपना डिज़ाइन बनाया और इसमें बाइक का इंजन लगा के एक कार बनाई. अभी ये 2 व्हीलर के पल्सर 200 के इंजन पे चलती है ये गाड़ी. इसमें अभी फिलहाल 5 लीटर का कैपेसिटी है फ्यूल का, और इसका चेन पे चलती है, मतलब रेयर व्हील ड्राइव है. जो इसका पीछे के दोनों पहिए वो घूमते हैं और आगे के पहिए में हाइड्रोलिक डिस्क ब्रेक और पावर स्टीयरिंग. इस मॉडल में तो 2 लोग ट्रैवल कर सकते हैं. अप्रोक्स वेट जिनका 80-90 केजीज का सिंगल पर्सन जो रहता है वो वैसे 2 आराम से ट्रैवल कर सकते हैं इसमें. और इसका एवरेज ऑलमोस्ट 25 से 30 तक है. ये गाड़ी एक इलेक्ट्रिक पे कन्वर्ट गाड़ी है जो पेट्रोल पे चलती है. जैसे कि बहुत सारे घरों में एक 15 साल पुरानी गाड़ी रहती है जिसकी अभी रोड पे चलने की लाइसेंस जो रहता है उसका वो एक्सपायर हो चुका रहता है, आरसी. तो उस पे अगर हम ये लगाते हैं इलेक्ट्रिक किट तो उससे ये पोल्यूशन नहीं करेगी और गाड़ी और चला सकते हैं हम लोग इलेक्ट्रिक पे विदाउट एनी पोल्यूशन. इसमें मैंने फीचर्स ऐड किए. ब्रेक पे ऑटोमेटिक कट ऑफ, जैसे अगर हम लोग रेस दे रहे तो ब्रेक हमने हल्का सा भी टच किया तो ये गाड़ी प्रॉपर अच्छे से रुक जाती है, पूरी ब्रेक दबाने तक की जरूरत नहीं पड़ती है. और जैसे बहुत लोग स्टैंड लगाना भूल जाते हैं और एक्सीडेंट्स होते हैं, तो ये गाड़ी में जब तक हम स्टैंड ऊपर नहीं करते तब तक ये गाड़ी स्टार्ट नहीं होती है. ये गाड़ी में स्पेशली छोटे हाइट वालों के लिए और लेडीज के लिए रिवर्स का फंक्शन दिया गया है. जब भी हम गाड़ी पार्क करते कोई स्लोप पे तो वो गाड़ी पीछे आने में हमको बहुत दिक्कत होती है, तो इसलिए हम उसको रिवर्स गियर पे डाल के आराम से एक्सीलेटर देके पीछे ले सकते हैं. डोनाल्डच्या कामगिरीने डोनाल्डच्या कुटुंबियांना आणि पिंपरी चिंचवड रहिवाशांना सुद्धा अचंबित केलंय. डोनाल्डच्या वडिलांची आणि रहिवाशांची यावर काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. पिंपरी गावात आम्ही कामानिमित्त आलो असता आम्हाला ही वेगळी अशी गाडी दिसली, तर आम्ही थांबून त्याच्याशी चौकशी केली. तर त्याने आम्हाला ज्या गाडीचं सांगितलं, म्हटले गाडी का केली, का विचारलं केली आम्ही सगळी गाडीच्या विषयी. तर त्यांनी सांगितले दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, गरिबांना परवडत नाही गाडी घेणे. प्रत्येकाची इच्छा अपेक्षा असते की आपण 4 व्हीलरमध्ये फिरावं. त्या हेतूने त्यांनी
सांगितलं दादाने की मी ही गाडी म्हणजे कमीत कमी आपल्या सर्वसामान्य लोकांना ही गाडी कशी घेता येईल त्या हिशोबाने म्हटली मी ही पल्सर गाडीचं 2 व्हीलरचं इंजन वापरून 60 ते 65 हजार रुपये सगळ्या नागरिकांना परवडण्या हिशोबाने ती गाडी त्यांनी केली आहे. तर असं वाटतं की म्हणजे पिंपरी गावातलं असं एवढं त्याचं वय आत्ता पाहिलं तर आपण 19च आहे. म्हणजे एवढं कमीत कमी वयात जर त्यांनी एवढी छान गाडी केली तर आपण सगळ्यांनी त्याला जर सहकार्य केलं, सगळ्यांनी सहकार्य केल्याच्या नंतर तो अजूनही पुढे छान छान गाड्या बनवून आपल्या लोकांना परवडणं अशी तो गाडी काढू शकतो. आम्हाला असं आलो ना आम्ही ज्यावेळेस पिंपरी तर वेगळी गाडी म्हणून आम्ही सहज जस्ट थांबलो की काय आहे म्हणजे ह्याच्या मागं मला वाटलं असंच आपण नाही का काहीतरी करतोय तो त्याचं गॅरेज आहे का काय असं त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो. तर तो म्हटला तसं काही नाही आहे, फक्त मला गाडी करायची आवड आहे. त्याचं इंजिनिअरिंग झालेलं नाही आहे, कोणत्या त्याचं काहीच नाही झालेलं गाडीचं आहे, पण त्याला आवड असल्यामुळे त्यांनी ती गाडी केली. त्यामुळे आम्हाला पण असं वेगळं काहीतरी वाटलं. आम्ही थांबल्याच्यानंतर अजून 2-3 जण थांबले. प्रत्येक जण म्हटलं की नाही का आपण ह्याला मदत करू. ह्या मदतीच्या भावनेने आम्ही त्याच्याशी चर्चा करून त्याला म्हटलं आपण पाहू तुला कुठं प्लॅटफॉर्म भेटतोय का काय. महिलांसाठी तो उपयुक्त ठरणारच. महिलांना रिवर्सचाच जास्त प्रॉब्लेम असतो, त्यामुळे दादांनी ज्या 2 व्हीलर 4 व्हीलर जे केलंय जास्तीत जास्त महिला वर्गच जास्त गाड्या चालू शकते. महिलांच्या दृष्टिकोनाने पण त्या गाड्या चांगल्याच आहे. आणि आता जागेअभावी सुद्धा पार्किंगला सुद्धा पार्किंगचे भरपूर प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम. महिला एक जर शॉपिंगला किंवा भाजी आणायला जरी गेली तरी गाडीचा प्रॉब्लेम असतो पार्किंगचा. दादानी जी गाडी केली आहे त्याला पार्किंगचा जास्त प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे 2 व्हीलरपेक्षा सुद्धा बेस्ट आहे. म्हणजे एकटा माणूस मुलाला शाळेत सोडवायचं म्हटलं तरी सुद्धा जाणं शक्य नाही. 2 व्हीलरवर त्याला बसता येत नाही, भीतीच असते तर नाहीतर ते आपलं कार्टूनची बॅग अडकावी लागते. तर ही गाडी असेल तर कम्फर्टेबलमध्ये महिला कुठेही जाऊ शकते लहान मुलांना घेऊन. कैसा है बचपन से उसको कुछ ना कुछ हाथ में कुछ ना कुछ चाहिए रहता है खेलने के लिए या कुछ बनाने के लिए, तो कुछ ना कुछ खिलौना बिलौना बनाता था बैठ के, कुछ ना कुछ करता था. फिर गैरेज में आना लगा, कोई ना कोई चीज़ लेके वहाँ पे तोड़ फाड़ करके कुछ ना कुछ लेके करना चालू किया. फिर एक बार बोला कि मैं को जुना गाड़ी दो लेके, जुना गाड़ी लेके दे तो मैं बैटरी का बनाएगा. तो उन्होंने बैटरी का जो भी है बैटरी का बना के सब XYZ जो भी उन्होंने बनाया खुद ही चलाया, सब खुद ही करके दे दिया उसने. फिर धीरे धीरे फिर बोला पापा मैं कार चलाएगा. मैं अपने मेरे पास कार है लेकिन मैं देता नहीं हूँ उनको कार चलाने के लिए. ये छोटा है अभी पढ़ाई चालू है इसकी. तो बोला नहीं मैं चलाएगा. फिर मैंने नहीं दिया. फिर क्या पूछा उसको एक दिन तो बंगाल से कुछ सामान लेके आया, वो कटिंग वटिंग करने चालू. बोला क्या कर रहा है? तो बोला मैं इसका अभी कार बनाएगा अपना. कार क्यों बनाएगा, क्या काय के लिए है अपने पास कार? बोला नहीं मैं अपना एक थोड़ा अपना अच्छा करके भी बनाएगा कुछ दिन. फिर वहाँ से कहाँ से कहीं से पता नहीं 1.5-2 महीने से वो चालू है उसका कुछ तो कुछ लेके ये करके. फिर बोला अभी कैसा करेंगे, उसने फ्रेम तो बना दिया. फिर बोला इसको चलाएंगे कैसा? बोलते देखते 2 व्हीलर करिश्मा का या पल्सर का कोई इंजन मिला तो जुना पुराना उसको लेके अपन उसको बना देंगे. फिर मैंने किसी गैरेज से उसको इंजन लेके दिया तो उसने सब बाकी सब कर दिया. तो अभी चालू है, काम कर रहा है. अभी आगे देखे क्या है, पता नहीं कहाँ से कैसा किया वो उसी को मालूम. उल्टा अभी मैं उससे पूछता रहता हूँ कुछ ना कुछ काम रहेगा तो वो इमीडिएटली मुझे बता देता है. अच्छी सपोर्ट मिला तो वो बहुत कुछ कर सकता है. अगर किसी न किसी का सपोर्ट मिल गया उसको तो वो बहुत आगे निकल जाएगा. लेकिन अभी कैसा है, आगे उसको खुद को भी क्या करना है, उसको किस चीज़ में मेहनत करना है, किस कंपनी में जाना है या कोई कंपनी इसको क्या लेके करने को बोलती है, तो ये सब चीज़ें उसके ऊपर डिपेंड है. और बाकी तो सब पब्लिक जो है अगर किसी ने सपोर्ट कर दिया तो अच्छा होगा. आपल्या देशातील तरुणांकडे टॅलेंटची कमी नाही हे डोनाल्डने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. फक्त गरज असते ती अशा उंच भरारी घेणाऱ्या पंखांना बळ देण्याची. अशाच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.